विधानसभेच्या या निवडणुकीसाठी आपल्या इंदापूर तालुक्यातून परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचारार्थ होणारी आजची ही पहिली जाहीर सभा आहे। असे अनेक प्रश्न आहेत की आता इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन का करायचं, अनेक लोकांना पडलेले हे प्रश्न आहेत। 20 वर्ष आपण ज्यांच्या हातामध्ये सत्ता देऊन पाहिली, 20 वर्ष आपण त्यांना लोकप्रतिनिधित्व या इंदापूर तालुक्याचं दिलं, 20 वर्षानंतर परत एकदा वाटायला लागलं की आता इंदापूर तालुक्यामध्ये परत परिवर्तन झालं पाहिजे। परिवर्तन हे काळाच्या नुसार झालं पाहिजे, काळाची गरज आहे। आणि म्हणून 2014 साली आपण त्या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये परत एकदा परिवर्तन केलं आणि 10 वर्ष आपण सत्ता आजी आमदार यांच्या हातामध्ये दिली। मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एखाद्या गावचा विकास म्हणजे काय असतो? गावामधला गोर गरीब सुखाला पाहिजे, गावामधल्या शोषितांच्या पाठीमागे कोणीतरी उभा राहिलं पाहिजे, कुठंतरी तरुण युगाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तरुणांना चांगल्या रस्त्यावरती आणलं पाहिजे, ज्येष्ठांची काळजी घेतली पाहिजे, असे अनेक प्रश्न गावागावामध्ये असतात। माझ्या आधी बोलताना सांगितलं, आदरणीय प्रवीण भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाहिलं गेलं तर 750 कामगार त्या ठिकाणी सोनाई परिवारामध्ये काम करतात। मी त्यातला एक घटक आहे। 7,500 7,500 लोकांचे परिवार आणि 7,500 लोकांच्या परिवाराला साथ देण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय माने दादा यांनी केलं। नुसतं हाताला काम देऊन उपयोगाचं नसतं, तर वेळेवरती त्यांचे पगार केले पाहिजे, वेळेवरती त्यांच्या परिवाराला काहीतरी दिलं पाहिजे, हे स्वप्न मनामध्ये आदरणीय दादांनी त्या ठिकाणी बाळगलं। 15-20 वर्षापूर्वीचा एक काळ असा होता की आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये कुठल्याच शेतकऱ्याला दुधाच्या बाबतीत न्याय मिळत नव्हता। मला आठवतं, 100 लिटर जर दूध असेल तर त्या 100 लिटर दुधाच्या पाठीमागे 13 लिटर घट माणसं त्या ठिकाणी दिली जायची। शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं, पायानं दुधाची केंद्र ढकलून दिली जायची। एका सामान्य कुटुंबातल्या आदरणीय दादांनी ते पाहिलं आणि मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आता कुठंतरी शेतकऱ्यांना न्याय आपण दिला पाहिजे। 2002 साली त्या पोकळीच्या माळावरती एक छोटस रोपट त्या ठिकाणी माने दादांनी लावलं मित्रांनो, आणि ते रोपट लावत असताना आज 2024 सालानंतर त्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालं। नवे तर असे अनेक युवक त्या ठिकाणी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी येऊ लागले। गावातले रस्ते बांधणं, गावातले रस्ते दुरुस्त करणं ही पण गावची गरज आहे। पण मित्रांनो, नुसते रस्ते बांधून गावचा विकास होत नसतो, तर रस्त्यावरती चालणारा सुखी झाला पाहिजे, आनंदी झाला पाहिजे, समाधानी राहिला पाहिजे। हा खरा गावचा विकास आहे, हा खरा गावचा विकास आहे। जवळजवळ 18,000 लोकांची चिकित्सा त्या ठिकाणी आदरणीय प्रवीण भैया माने यांच्या माध्यमातून झाली। 14 ते 15,000 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले। कितीतरी लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन भारतीय हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये केले गेले। माझ्या आधी सांगितलं, कितीतरी बहिणींचे लग्न सर्व धर्म समभाव म्हणून समजून त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला। एखाद्या गरीब बापाला वाटत असत आपल्याही लेकीचं लग्न चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, आपल्याही लेकीला काही ना काहीतरी दिलं पाहिजे। परंतु मित्रांनो, हे एखाद्या बापाची नाळ, एखाद्या बापाचा विचार, ज्याप्रमाणे एखाद्या बापानं लेकीसाठी विचार करावा, तो विचार
आदरणीय दशरथ दादा माने, आदरणीय प्रवीण भैयांच्या मनामध्ये आला आणि सर्व धर्म समभाव म्हणून दादांनी त्या ठिकाणी 150हून अधिक जोडप्यांचं लग्न त्या ठिकाणी लावून दिलं. त्याच्यामध्ये जाती धर्माचा भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी होती. गेली कित्येक वर्ष झालं इंदापूर तालुक्याचं राजकारण आपण पाहतोय. जाती जातीचं राजकारण आपण पाहतोय. सुरुवात करताना आदरणीय प्रवीण भैयांनी सांगितलं, मी यासाठी परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करतोय की मला इंदापूर तालुक्यातला पूर्ण जातीवाद मिटवायचा आहे. आणि मित्रांनो, इंदापूर तालुक्यातला जर जातीवाद आज कोण मिटवणार असतील तरी आदरणीय प्रवीण भैया माने मिटवतील. सुरुवातीपासून अडचणीत आणायला सुरुवात आम्हाला केली. मला आठवतं 20% आम्ही किटलीचा प्रचार केला, बरोबर विकास भाऊ. आणि ज्या वेळेस चिन्ह निवड करण्याची वेळ आली मित्रांनो, त्यावेळी आमच्यावरती आक्षेप घेतला आणि 3 चिठ्ठ्या टाकायला लावल्या, 2 चिठ्ठ्या टाकायला लावल्या. एका लहान मुलाला बोलवून सांगितलं, यातली एक चिठ्ठी उचल. पण मित्रांनो, नशीब बलवंत असताना ज्याच्या पाठीमागं नशीब असतं तो कधीच हरत नसतो. त्यातली एक चिठ्ठी उचलली आणि भैयांच्या हातात दिली. मनामध्ये जे होतं 20% ज्याचा प्रचार गावागावात गल्ली गोळात केला होता आणि शेवटी तेच चिन्ह पाहायला मिळालं, ते चिन्ह म्हणजे किटली. मित्रांनो, त्यावेळेस आदरणीय प्रवीण भैयाने सांगितलं, आमची 70% लढाई आज पूर्ण झाली आहे. जसं म्हणतात, मुद्दे ही लाख बुरा सोचे तो क्या होता है वही होता है जो खुदा मंजूर होता है. त्याच्या मनात आल्यावरती सगळं होत असतं. आरोग्याचे प्रश्न मिटवण्याचं काम आदरणीय प्रवीण भैयांनी केलं. जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषदेचे सभापती होते भैया. आरोग्य आणि बांधकाम विभाग त्यांच्याकडे होत. जवळजवळ 300 कोटी पर्यंत निधी आदरणीय भैयांनी इकडे आपल्या इंदापूर तालुक्यासाठी आणला. बरोबर आहे, निधी आणणं त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. ज्यांना आपण निवडून देतो, ज्यांना आपण पुढे घेतो, ज्यांना आपण मतदान करतो, ज्यांना आपण आपलं म्हणतो, त्याचं काम आहे आपल्यासाठी काहीतरी त्यांनी विकास केला पाहिजे. पण 300 कोटी निधी आणून सुद्धा आज मी ठामपणे या जाहीर सभेमध्ये सांगतो, आदरणीय प्रवीण भैयाने आणलेला 300 कोटी निधी, त्या निधीमध्ये 3 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झाला नाही. हा आरशासारखा उमेदवार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला आदरणीय प्रवीण भैयांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं. काही लोक टीका करतात दुधावरती. मला सुरुवातीला सांगितलं, म्हणे महाराज आपल्याला टीका कोणावरती करायची नाही, पण ज्यांनी टीका केली त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे. काही लोकांनी टीका केली प्रवीण भैयांवरती. म्हणे लोक आता गावागावात फिरतायत, 2-2 हजार लोकांना नोकरी लावून दिली म्हणतायत. मी त्या लोकांना एक सांगेल, दादा माने दादांचा कमीत कमी तुम्ही नादच करू नका. कारण 2 नाही, माने दादा बसल्या जाग्यावर 5000 युवकांना नोकरी देतील. ही ताकद आदरणीय माने दादांमधील प्रवीण भैयामध्ये आहे. अरे टीका करणाऱ्याला मला एक सांगायचंय, 24 इंचीची पाईपलाईन 24 तास तुपाची वाहती त्या माणसाबरोबर का बराबरी करता तुम्ही? का बराबरी करता? कशासाठी करता बराबरी तुम्ही? 50 लाख लिटरचा प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा केलाय पर डे. आतापर्यंत आम्ही 30 लाख घेत होतो. पण मुळे साहेब कालच दुसऱ्या प्लॅन्टचं उद्घाटन झालं. 18 लाख लिटर अजून तिथं चालू झालं. 50 लाख लिटरची कॅपॅसिटी सोनाई दूधची केली. 7,500 युवकांना नोकरी दिली. आता 5,000 जरी युवक आले ना तर एका शब्दावरती आदरणीय प्रवीण भैया त्यांना कामावरती लावतील. देण्याची ताणत असली पाहिजे. नुसतं बोलून जमत नसतं. देणारा जो असतो त्याला खरं नेता म्हणतात. आणि म्हणून आदरणीय प्रवीण भैया मानेंनी ती करून दाखवलंय. म्हणून मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं. अजून एका गोष्टीवरती टीका केली जाते. मला 2 मुद्दे त्या ठिकाणी क्लिअर करून जायचे. शासनाच्या हातात आहे.
प्रोडक्ट कुठल्या किमतीचा आहे, तो बाजारात कसा, शासनाच्या हातात आहे, प्रोडक्ट कुठल्या किमतीचा आहे, तो बाजारात कसा विकला जातो, त्याची बाजार व्हॅल्यू काय आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू काय आहे, हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही दुधाच्या संदर्भात बोलणारे तुमची त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला आदरणीय प्रवीण भैयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आहे. तुम्ही गावागावामध्ये फिरा, गावागावातलं वातावरण सांगून जात आहे. आता फक्त आणि फक्त प्रत्येक युवकाच्या मनामध्ये, प्रत्येक ज्येष्ठाच्या मनामध्ये, प्रत्येक महिला वर्गाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच नाव आहे, त्याचं नाव आदरणीय प्रवीण भैया माने. तुम्ही एकदा बघा मित्रांनो, विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि म्हणून काही ठिकाणी अफवा उठवली जाते. आणि मला त्या लोकांना सांगायचं आहे, येणाऱ्या 23 तारखेला हा गुलाल फक्त आणि फक्त परिवर्तन विकास आघाडीचा असेल. येणाऱ्या 23 तारखेला हा गुलाल फक्त आणि फक्त आदरणीय प्रवीण भैया मानेंचा असेल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आधारस्तंभ युवकांचं नेतृत्व, उद्याचं होणारं इंदापूर तालुक्याचं नेतृत्व, युवकांची धडकन बुलंद आवाज ज्याला मी म्हणतोय ते परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रवीण भैयांचं स्वागत या ठिकाणी होत आहे, आगमन या ठिकाणी होत आहे. ही युवकांची फौज त्यांच्या पाठीमागे आहे, युवकांची रणरागिणींची फौज त्यांच्या पाठीमागे आहे. आणि आगमन होत आहे गतिशील विचारांचा कृतिशील नेता अवघा इंदापूर तालुका, ज्याच्याकडे खूप भाषणे पाहतोय. इंदापूर तालुक्याचा बुलंद आवाज, इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान, परिवर्तन विकास आघाडीच्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. भैयांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने इंदापूरकरांनी पंढरीचा पांडुरंग पाहिला की नाही माहित नाही. सर्वांना विनंती आहे, पैलवान भैयासाहेब कोकाटे, पैलवान भैयासाहेब कोकाटे पाटील मित्र परिवार यांना विनंती आपण पैलवान भैयासाहेब कोकाटे पाटील मित्र परिवार यांना विनंती आपण पैलवान भैयासाहेब कोकाटे पाटील घोषणा देत आहेत. एकदा सर्वांनी भैयासाहेब कोकाटे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या, हात वरती, जोरदार टाळ्या भैयासाहेब कोकाटे यांच्यासाठी. या साईडला उभा राहिलेली अंधारामध्ये या, समोर या, लाईटीमध्ये समोर येऊन बसून घ्या, विनंती या. पैलवान भैयासाहेब कोकाटे मित्र परिवार यांची विनंती, आपण समोर येऊन बसून घ्या. इकडे बसा, इकडे या, इकडे काका आधीच काढा इकडे सगळे. हो इकडे या की पुढे पुढे समोर जागा मोकळी आहे, समोर बसून घ्या. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय विक्रम भाऊजी शेलार, कळसनगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बुबूभैया कारदोडी पाटील, आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती आहे, जे भयाचा मित्र परिवार काही झाडाखाली थांबलाय, भयांवर प्रेम आहे तुमचं, आमचं सर्वांना माहिती आहे. एकदा सर्वांनी समोर बसून घ्यायचंय, झाडाखाली कोणीही थांबू नका, सर्वांनी समोर या. ज्यांचं झाडावर ज्यांचं भयांवर प्रेम आहे ते झाडाखाली सर्व पुढे या. चला, जे भयासाठी आले ते बसून घेणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, आज येथे आपण परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या प्रचारार्थ इथं सभा घेतलेली आहे.
या सभेचे आयोजन घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपण तरुण चेहरा दिलेला आहे, हा जनतेतून चेहरा निवडलेला आहे व हा भविष्यात तरुण पिढीतला योगदान ठरणार आहे. 1995 साली आपण असाच एक अपक्ष उमेदवार दिला, तो 20 वर्ष काम केलं, नंतर एक उद्रेक झाला, नंतर आपण 10 वर्ष मामांना संधी दिली. आता 2024 मध्ये असेच एक लाट उसळलेली आहे तरुणांची. त्या लाटेचा उद्रेक म्हणजे प्रवीण भाई माने हे अपक्ष उमेदवार म्हणून किटली या चिन्हावर उभा राहिलेले आहेत. तरी तरुणांचा आश्वासक चेहरा म्हणून ही निवडणूक तरुणांनी हातात घेतलेली आहे. व भैया तुम्हाला एकच शब्द देतो की बावडा लाकेवाडी गटातून अधिकचं मताधिक्य या गटातून असेल असा मी शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर पिंपरी बुद्रुक नगरीचे सरपंच सन्माननीय सुदर्शन काका बोडके, मी काकांना विनंती करतोय आपण संबोधित करावं. सन्माननीय सुदर्शन काका बोडके. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ वर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने तसेच भैयासाहेब कोकाटे. सन्माननीय व्यासपीठ, मी कालच भैयासाहेबांच्या सोनाईवर काल इकडं पक्ष प्रवेश केला आहे की एक उमलत नेतृत्व हे आपल्या इंदापूरमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि त्याचा आपण साक्षीदार व्हावं यासाठी मी इकडं परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. तरी आपण हाताच्या उजव्या साईडला 2 नंबर मशीनवरचं 2 नंबर मशीनवरचं 19 नंबरचं केटली हे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी अण्णांना विनंती करतोय आपण कृपया संबोधित करावं. भैयांची विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आमचे अण्णा. प्रवीण भैया मानेंना निवडून देण्यासाठी आपण मित्र परिवार, गावकरी मंडळी आणि आलेले प्रवीण भैया मानेंना किटले चिन्हा पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा. धन्यवाद अण्णा. यानंतर सन्माननीय भगवान काका कोकाटे पाटील, मी काकांनाही विनंती करतोय आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय भगवान काका कोकाटे पाटील या गावचे सुपुत्र, काकांना विनंती आपण आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. नाही, भैया टेजवर बसले हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज भैयासाहेब कोकाटेंनी जो निर्णय घेतलाय तो युवा पिढीच्या मनातला निर्णय आहे आणि मी आज पहिल्यांदाच भाषण करतोय. आज माईक पहिल्यांदाच हातात घेतलाय मी. फक्त भैयासाहेब प्रवीण भाईंसाठी युवा पिढी रक्ताचं पाणी करीन, पण प्रवीण भाईला इंदापूर तालुक्याचा आमदार करून जावीन आम्ही. भैयासाहेब कोकाटे युवा मंचच्या वतीने मी भैयासाहेबांना एक ग्वाही देतो की तुम्ही लय काही नाही पण 50,000 मताच्या लीडनं तुम्ही इंदापूर तालुक्याचे आमदार असणार. एवढं बोलून मी माझे बोल संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर बावडा नगरीचे सन्माननीय उमेश भाऊ, भाऊंना विनंती आहे आपण संबोधित करावं. सन्माननीय उमेश भाऊ.
उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्त आपल्या परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार प्रवीणभाई आमाने यांना आपण उद्याच्या 20 तारखेला केटली या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे। मतदार बंधूंनो, तुम्हाला सांगतो आम्ही जवळजवळ नरसिंगपूर पासून बेगोन पर्यंत प्रचार दौरा आमचा प्रत्येक गावात गावभेट दौरा झालेला आहे। एक ही निवडणूक तरुणांनी हातात घेतलेली आहे। जाईन तिथं प्रत्येक गावात स्वागत जेसीबीने गोला आपल्या फुलं उधारतात, घोडा स्वागतासाठी घोड्यावर मिरवणूक रथ एवढा प्रचंड प्रतिसाद आहे। आताच आम्ही हे जे लासूरण्याची सभा उरकून आलेलो आहे तिथं बी असाच जनसमुदाय आहे। सध्याच्या आमदारांच्या बालेकिल्ल्यातच तिथं सुरुंग लागलेला आहे आणि आपल्याला माजी आमदाराच्या बालेकिल्ल्यात सुद्धा आपण सुरुंग लावायचा आहे आणि ह्यांची स्वप्न उद्ध्वस्त करून कायमचं घरी बसवायचंय आणि आपल्या प्रवीण माने यांना येत्या 20 तारखेला केटली या चिन्हावर शिक्का मारून सगळ्यांनी प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि विधानसभेत पाठवा एवढंच बोलतो, कारण वेळ कमी आहे। भरपूर बोलायचंय पण वेळ कमी आहे। प्रवीण बायाचं बी एक भाषण चांगले झाले पाहिजे, परत मयूरदादा आहेत त्यांचं बी एक भाषण झालं, चांगलं भाषण आहे। त्यामुळं सगळ्यांना ते सविस्तर सांगते, एवढंच मी बोलतो आणि मी माझं छोटंसं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर बावडा नगरीचे सन्माननीय विजय बापू घोगरे, बापूंना विनंती आपण संबोधित करावं। सन्माननीय विजय बापू घोगरे। आज आपल्या सराटी गावामध्ये आज आपण माननीय भैयासाहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आपण आज सगळेजण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपण मी साहेबांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। भैया, आज तुम्ही जो निर्णय घेतला तो ऐतिहासिक निर्णय असेल, एक स्वाभिमानाला आज निर्णय म्हणला तरी भैयासाहेबांचा निर्णय आहे की एक आज उद्या होणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रवीणभाई आज उपस्थित राहिले। त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह आहे केटली। केटलीच्या समोरचं बटन दाबून भरपूर मताने विजय करा ही विनंती करण्यासाठी आज भैयासाहेब इथं उपस्थित राहिले, त्यांचं बी सराठी स्वागत आहे। आणि आम्ही सर्व बावडेकर भैयासाहेबांना भरपूर मताने निवडून देणार आहे। तुम्ही पण या सराटी गावातून भरपूर मताने निवडून द्यावं एवढीच एक विनंती करतो आणि उद्या किटलीचं समोरचं बटन दाबून सर्वांनी भैयासाहेबांना भरपूर मताने विजयी करावं एवढीच विनंती करतो। धन्यवाद। यानंतर या गावचे सुपुत्र मुलुक मैदान तोक रमला जो माणसात याने माणूस जपला, प्रत्येकाला असं वाटतं हा माणूस आपल्या सर्वांना संबोधित करतायत। पैलवान भैयासाहेब जी कोकाटे पाटील, एकदा हात वरती जोरदार टाळी भैयासाहेब कोकाटे यांच्यासाठी। इंदापूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार प्रवीण भैया माने, आमचे चलते बाळासाहेब कोकाटे, मयूर पाटील, अभिजित पाटील, अभिजित घोगरे, उमेश घोगरे, सुरेश भाऊ कोकाटे, मोहनजी काटे, आमचे पिपरीचे सरपंच सुदर्शन काका आणि पूर्ण व्यासपीठ या ठिकाणी आपण आज जो निर्णय घेतला, मित्रांनो मनापासून सांगा फक्त मी निर्णय घेतलेला चुकलाय का? आवाज येणार मित्रांनो, कळकळीनं सांगा निर्णय घेतला चुकलाय का? कशा पाय घेतला? हा, परिवर्तन करायचे। आपण 2019 ला बी आमचे सख्खे मामा यांना अशीच ह्याच्यापेक्षा जास्त ताकद दिली, पण त्यांना काही आम्हाला अशी म्हणजे नुसतं प्रेम प्रेम म्हणून सगळं जमत नसतं। शेवटी कसं असतं, मला बी एवढा परिवार सांभाळायचा आहे, या परिवाराच्या अपेक्षा आहेत माझ्या मित्रांच्या।
स्वतःसाठी मी कधी करत नाही सगळ्याला माहित आहे. पहिल्यापासून मी मागत आलो त्यांना, मला नाही माझ्या मित्र कंपनीला द्या, मला एवढी पोरं सांभाळायची असत्यात, माझी परिस्थिती नाजूक आहे सगळ्याला माहित आहे. पण काय नाही, फक्त नुसते आश्वासनं देत आणले मला 5 वर्ष असं झालं. त्याच्यामुळे मी शेवट नाईलाज असतो तरी बी आपण लय वाट बघितली. तर मागच्या 2 दिवसात निर्णय जाहीर केला. आपली किंमत अशी त्यांना केली. तुम्हाला सांगतो, माझा निर्णय हा विषय असा झाला, आता जेव्हा ज्यावेळेस मला द्यायची वेळ आली, काय द्यायचं ह्यातला एक बी गोष्ट लबाड नाही, शब्द नाही, खोटं बोलत नाही मी कधी. ज्यावेळेस मला काय द्यायचं टाइम मला, त्यावेळेस त्यांना बाहेरच्या मागे मतदान किती आहे हा माहिती काढायसाठी गावोगावी माणसं अशी सोडली. बाहेरच्या मागे मतदान किती आहे, ज्यावेळेस मला द्यायचं टाइम मला त्यावेळेस त्यांना माझं मतदानाचं काढा चालू केलं. त्या दिवशी मी ठरवलं, आपले जर मतदान किती महागाई किंमत होत असेल तर उपयोग नाही. मी काय माझ्या स्वार्थासाठी कशासाठी हे केलेलं नाही. तर माझ्यावर जी 2019ला या गटाची परिस्थिती अशी होती, माणूस बाहेर निघत नव्हता. या गटात मोठी मोठी नेते मंडळी एकीकडे होती. पहिली सभा मॅच घेतली तर पटरे साहेबांच्या बंगल्यावर पहिला उठाव मॅच केला. त्यावेळेस हजारो युवक गोळा केलते, पण तरी माझा विचार झाला नाही. कितीतरी सभा, हजारो 500 पोरांच्या मोटरसायकल रॅली काढून कितीतरी वेळा सिद्ध केले की माझ्या मागे मित्र परिवार आहे, पण माझा विचार कधी झाला नाही ना, कधी कुठल्या पदाला माझंही झालं नाही. एवढंही असतानाही शेवटी जर आपला मत मागे विचार करून त्याच्या मागे मत किती आहे असं करून जर तुम्ही मला काय देतात सर, मला घ्यायचं नाही असलं नाही. त्याच्यापेक्षा दुसरा विषय काय सुद्धा नाही. बाया म्हणले द्यायचं असलं ये, मी तुझ्या मित्र परिवाराचा सगळा विचार करीन, तुझाही भविष्यात चांगला विचार करीन. आम्ही सख्या मामाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी शेवटी आमची मदत किंमत केली. ह्या गोष्टीचं फार वाईट वाटलं. त्याच्यामुळं आमच्या मित्र परिवाराचा सर्वांचा मिळून निर्णय आहे. सगळ्या मित्रांपासून जे बी काय मला त्यांना दिलं असेल, जे बी काही माझ्यासाठी केलं असेल, त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, कायम राहील. हा माझा एकट्याचा निर्णय नाही, माझ्या सगळ्या मित्र परिवाराचा आहे. मित्र परिवार म्हणला भयाला साथ देऊ, भया हा भविष्याचा आपला उमलता आपलं सर्वांचं एक जेथे नेतृत्व आहे आणि बरे परिवर्तन 100% होणार आहे. जास्त काय बोलता येत नाही मला, टाइम कमी आहे, जास्त बोलायचं तर पण बायांना बी तुमच्याशी बोलायचे. बोला 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 दोन्हीपैकी एक भैया बोलला तर चिकार झालं. आपण जे बी काय करतो ते आपल्या मित्र परिवारासाठी करतो, सगळ्यांना माहिती आहे. हाय का नाही, काय आपला असतो का स्वार्थ माझा स्वतःचा नाही, काय सुद्धा मी स्वतःसाठी नाही. सगळं माझं मी माझ्या मित्रांना मला मदत करता आली पाहिजे. आर्थिक परिस्थितीत मी मदत करू शकत नाही, पण जिथं कोण जात नाही तिथं मी जाऊ शकतो. त्याच्या जीवावर मी एवढा मोठा माझा मित्र परिवार मी कमवला. कधी बी बोलवू द्या मला, कोणी बी कधी नाही नसतं माझं. फक्त एका गोष्टीत मागं सरतो बाया, तेवढं फक्त माझं व्यवस्थित करा. हा मित्र परिवार आयुष्यभर तुमच्या मागे राहील. आमचं काय असं विषय
मग जास्त बोलण्यासारखं काय नाही, आपलं काय कोणाशी व्यक्तिगत ही नाही आहे. आपलं सर्वांचा मिळून मी निर्णय घेतलेला आहे, एवढं बोलतो. आणि आपल्या 20 तारखेला येणाऱ्या किटली समोरील चिन्ह समोरील बटन दाबून प्रवीण भैया माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करतायत पंढरीचा वारकरी ते इंदापूर विधानसभेचे वारकरी बोलतायत आदरणीय प्रवीण भैया माने. हात वरती, जोरदार टाळी आपल्या भैयांसाठी. नमस्कार. आज आपल्या सराटी पंचक्रोशीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आपणाला विनंती करण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी व आपल्या या भागातील आमचे तरुण सहकारी मित्र, भावासमान मित्र भैया, तुम्ही एका मामाचं प्रेम बघितलं होतं, त्या भैयाचं प्रेम बघा. बांधवांनो, इथं व्यासपीठावर सगळं सन्मान्य व्यासपीठ, कारण की 10ला सभा बंद होती, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो. मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्मान्य मयूर दादा, आमचे मार्गदर्शक प्रचार प्रमुख आदरणीय बाबासाहेब चिचोळे साहेब, शरद नाना चितारे, सर्व सन्मान्य व्यासपीठ. मग माझ्या अगोदरच या ठिकाणी बाळासाहेब अण्णा कोकाटे माझे मार्गदर्शक, धडाडीची तोफ है ना, बाळासाहेब अण्णांनी मार्गदर्शन केलेलं आहे. माझे मार्गदर्शक मोहन काका काटे यांनी मार्गदर्शन केलं. सुरेश भाऊ, नवाभाऊ, पुढेच काका, काका मी बोललो, खालनं बोललो, वरनं नाही. असा भावच माणसात तसा आहे, खालनच बोलणार ते काय. परंतु सगळीच तरुण सहकारी आहे. मी जेव्हा आलो तेव्हा त्या कमानीपाशी मी इथपर्यंत कसा आलो ती मलाच कळलं नाही, कारण की कोण कुठनं ढकलत होतं आणि कोण कुणाला वडत होतं ती काय कळलं नाही. एवढं प्रेम कुणी करावं तर सराटीकरांनीच करावं लागतं. आणि ही मी तुम्हाला वारंवार म्हणलं की माझ्या नशिबातच आहे, त्याला मी करू काय. बरोबर आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं, मग आपले या ठिकाणी सरपंच बोलले, मला वाटतं सुदर्शन भैया ओळखे, सगळीच सहकारी बोलली. बांधवांनो, 20 तारखेला मतदान आहे विधानसभेचं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी फॉर्म भरला. 23 तारखेला 26 तारखेला घोंगडी बैठकीचा प्रारंभ झाला. जिकडे जाईल तिथं विजयभाऊ सगळे इथं आहेत की आम्हाला प्रचंड प्रतिसाद आपल्या परिवर्तन विकास आघाडीला बांधवांना मिळत आहे. इथं पत्रकार बांधव सगळे बसलेले. घोंगडी बैठक म्हटले की होती जाहीर सभा रविवार, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जाहीर सभा म्हणजे अशी होती कडकडून, टाळ्या सुद्धा अशा कडकडून वाचल्या का नाही की बस. म्हणजे बघा तुम्ही कुठं बी. आणि की ही परिवर्तनाची नांदी लक्षात ठेवा. आता म्हणतात 1995 1900 म्हणजे 1995 बघितलं, बरोबर. त्यानंतर 2014 ही बघितलं. आता ही काय 2024 आहे. जनतेच्या आशीर्वादाने, तुमचा आशीर्वाद आहे, तुमचा पाठिंबा आहे बांधवा. शेवटी ही संविधानिक पद हे कुणाला त्रास देण्यासाठी, किंबहुना कुणाला दमबाजी करण्यासाठी, किंबहुना विकासासाठी जनतेनं हे पद दिलेलं असतं. जेव्हा आपण संविधानिक खुर्चीवर बसतो तेव्हा जनतेची बांधवांना या ठिकाणी सेवा करायची असते. आणि तुम्ही जर सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही इथं व्यासपीठावर बसलेली माय बाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू बांधवांना. राजकारण म्हणजे सर्वस्व नसतं बांधवांना. नाती असतात, प्रेम असतं, आपुलकी असती, भावना असती, अपेक्षा असतात. या सगळ्याला घेऊन जाणार एक मनुष्य असतो. त्याला समाजकारण म्हणतात किंवा त्याला कारभारी म्हणतात. त्याला राजकारण करणारा व्यक्ती पुढे घेऊन जातो. त्याला या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, तरच तो लोक त्याला या ठिकाणी पुढे संमती देतात. बांधवांनो, 20 तारखेला मतदान आहे आणि चिन्हही भारी मिळालंय. चिन्ह काय मिळाले माहिती? कुठे आहे? किटली आहे का? कुठे आहे किटली? आंध्र किटली
बघा ही किटली चिन्ह मिळालाय. माझ्यापेक्षा मयूरदादा आणि पाटला सांगतील. आणि त्या किटलीचा क्रमांक किती आहे माहितीये का? 19वा. मोठ्याने सांगा. मला सांगा 9 आणि 1 किती? 10. आणि 1 आणि 0 किती? 1 नंबर बरोबर आला का नाही? जनतेचा आशीर्वाद आहे मला. भैया 19 नंबर माणसाच्या हृदयात कोरलेला आहे. 19 फेब्रुवारी. ओके, थँक्यू. काकासाहेब तुम्ही मानलं पाहिजे तुम्हाला. बांधवांनो, खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये आपल्याला काम जर लोकांनी संधी दिली भैया तर आपल्याला या परिसरामध्ये काम करावं लागणार आहे. बाजूलाच या ठिकाणी नीरा नदी आहे. या नदीवरती किंबहुना भीमा नदीवरती 30 वर्षामध्ये एक सुद्धा बुडीत बंधारा झाला नाही, किंवा जो बंधारा आहे त्याला डापे, त्याला दरवाजे बसवले गेले नाही. त्याच्यामुळं पाण्याची गळती होती आणि गळती झाल्यामुळं शेतकरी बांधवांना 12 महिने पाणी मिळत नाही. खरं आहे का खोटं आहे? हे जर परिस्थिती बदलायची असली तर बांधवांनो तुम्हाला विनंती करतो, या परिवर्तन विकास आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण शाश्वत पाणी या ठिकाणी आपल्या सगळ्या बॅकवॉटरला या ठिकाणी देऊ असं मी तुम्हाला वचन देतो. लक्षात ठेवा. शेवटी ही नदी असं घळा येते, घळा जाते. काय करायचं काय? जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा रानात पाणी, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पुढे वाळू असते, इकडे वाळू असते. बरोबर आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बुडीत बंधारे होणे गरजेचं आहे. सर्वेक्षण करून, आता मी म्हणेन तिथं किंवा आपण म्हणेन तिथं होऊ शकत नाही, सर्वेक्षण होणार. पण आपल्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त बुडीत बंधारे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू. 12 महिने पाणी आपल्या शेतकरी बांधवांना उपलब्ध राहील. असणाऱ्या बंधाऱ्यांना दरवाजे, डापे बसवून 12 महिने पाणी कसं राहील यासाठी काळजी घेऊ. या परिसरामध्ये लाईट या ठिकाणी रात्रीचं असते, दिवसा लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. दिवसा लाईट कशी राहील, सबस्टेशन या परिसरामध्ये असणारे कॅपॅसिटी कशी वाढवता येईल, सबस्टेशनची संख्या कशी वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. लाईट, पाणी. दुसरा विषय राहिला ऊसाचा. ऊस या परिसरामध्ये इथं आता बाकीचे सगळे बोलतीलच, मयूर दादा वगैरे, अभिजित दादा इथं आहेत, मग विजू पूर्वी या ठिकाणी बोललेले आहेत, उमेश भाऊ गोगरे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. बांधवांनो, या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये अरुंबक पुढे म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे विक्रम भाऊ शेलार आरपीआयचे जिल्ह्याच्या अध्यक्ष ते उपस्थित आहेत. हो का, ही चिन्ह नंबर किटली मधनं झाली बघा, अशीच आली किटली नंबर ना, अशीच आहे का? पण खऱ्या अर्थानं आपला विषय चाललेला आहे ऊसाचा. या परिसरातला ऊस वेळेवर जात नाही. ऊस वेळेवर गेला तर पैसा वेळेवर मिळत नाही. दोन्ही वेळेवर झालं तर इतर कार्यक्रमांना भाव मिळत नाही. बरोबर आहे. यासाठी तुम्ही जर संधी दिली, मी इंदापूरच्या सभेत सुद्धा बोललो, ऊस प्रक्रिया उद्योग काढून इथल्या शेतकऱ्यांना दीपकराव चांगल्या पद्धतीनं ऊसाला न्याय द्यायची जबाबदारी आपली सगळ्यांची राहील. बांधवांना शेवटी राहिलं काय, सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत. आपण पाहतो 30 वर्षामध्ये किती तरुणाला, बेरोजगारांना या ठिकाणी नोकऱ्या लागल्या सांगा मला. उत्तर कोण देईल मला माहिती नाही. किती तरुणाला रोजगार मिळवून दिला सांगा मला. सांगा, तुम्ही जर आशीर्वाद दिला, मी काय 100% तरुणांना रोजगार भैया साहेब आपण नाही मिळवून देऊ शकत, पण लोणी देवकर MIDC असो, भिगवण असो, या परिसरामध्ये आपल्या या म्हणजे इकडं वडापुरीपासून अलीकडच्या परिसरामध्ये शेतीपूरक व्यवसाय, एखादा उद्योग आणून इथल्या तरुणाला रोजगार मिळेल का, याचा प्रक्रिया उद्योग काढता येऊ शकतो का, याचा विचार करून इथं जर उद्योग आणला तर इथल्या तरुणाला रोजगार मिळू शकतो. यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. MIDC लोणी देवकरला तिथं टेक्सटाईल पार्क म्हणजे कापड उद्योग, त्याचबरोबर फूड इंडस्ट्री, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या. मी उद्योजक आहे. एखाद्या उद्योजकाला विनंती केली, कंपन्या आणल्या, तिथं जर व्यवसाय आले तर इथल्या तरुणांना रोजगार मिळू शकतो. ती आपण करू शकतो. कुठपर्यंत अकलूजच्या जीवावर, ह्याच्या जीवावर, त्याच्या जीवावर, किंवा अकलूज काय तुम्हाला जवळ आहे तो भाग वेगळा, पण इंदापूरवरून अकलूजला परवडतं का माणसाला. म्हणून तात्पर्य काय की आपण आपल्या तालुक्यामध्ये रोजगार निर्माण करू बांधवांना. आणि ही माझ्या खात्री आहे ना, याचा संधी द्या भावांनो, संधी द्या भावांनो. भैया 20 वर्ष तुम्ही भाऊंना, हर्षभाऊंनाही निवडून दिलं, 10 वर्ष तुम्ही दत्ता मामांनाही निवडून दिलं,
अहो 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही काया पलट करून दाखवू. लक्षात ठेवा, एकच ध्यास आणि इंदापूर तालुक्याचा विकास. त्या पद्धतीने बांधवांना आम्ही काम करू. महिला बचत गटांसाठी चांगल्या पद्धतीनं डीमार्ट असेल, चांगल्या महिला भगिनींसाठी या ठिकाणी मिळवून शकतो. या परिसरामध्ये आणखी विकासाची कामं प्रलंबित आहेत. या परिसरामध्ये खूप सुजलाम सुफलाम, बाजूला नदी गेल्यामुळं इथं सगळे बॅकवॉटर एकदम चांगल्या पद्धतीने, भौगोलिक परिस्थिती या भारतामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले कुठल्याही तालुक्याची भौगोलिक परिस्थिती असेल ती इंदापूर तालुक्याची. बांधवा दोन्ही साईडला 2 नद्या आहेत, पालखी महामार्ग गेलेला आहे, बिगवन स्टेशन रेल्वे स्टेशन या ठिकाणी इंदापूरमध्ये आहे. आता 2 पालखी महामार्ग झाले, एक तर इकडून आपल्या बारामतीवरून एक आला आणि पुणे सोलापूर हवे एक झालाय. खडक बसलाय, निराडाव आहे. इथल्या शेतकऱ्यांना एकच अपेक्षा आहे, चौरेस आहे, की पाणी, वीज आणि तुम्हाला सांगतो रोजगार निर्मिती करून दिलं की आपला विषय सक्षम शेतकरी काम करण्यासाठी बांधवा. त्यामुळे एकदा संधी द्या बांधवांनो. आता काही लोक या ठिकाणी बांधवांनो आपल्यावर, माझ्यावर बोलतात, टीका करतात. आम्ही सांगतो बाबा, आम्ही नम्रपणे या ठिकाणी जनतेपुढे जातोय, आम्ही मतं मागतोय, विनंती करतोय आणि जनता आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स देते. तुम्ही भावांनो विचार करा, दोन्ही उमेदवाराकडे 2 पक्ष आहेत, 2 चिन्ह आहेत, 2 नेते आहेत, दोन्हीही माजी मंत्री आहेत, दोघांकडेही प्रशासन आहे आणि गर्दी मात्र इकडे आहे. भैया कशाचं प्रतीक आहे? परिवर्तनाचं प्रतीक आहे. बांधवांना लक्षात ठेवा, परिवर्तनाचं. अहो किती प्रेम करावं, किती प्रेम करावं. जेव्हा त्या जेसीपीतनं फुलं पडतात तेव्हा मनामध्ये वाटतं यायला काय स्वप्नात आहे का काय नाही. कुणाच्या नशिबात आहे सांगा? ही पट्ट्याच्या नशिबात आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम बांधवा. आणि सराठी करलाय ना, मला माहिती आहे, ज्याच्यावर मी करतो त्याच्यावर लईच प्रेम करतो भैया. आणि तुमचं भैया निखळ मनाचा माणूस आहे, कसलाही वैयक्तिक स्वार्थ नाही, स्वतःला कसलीही अपेक्षा नाही. माझ्याकडे भेटाय, आमची चर्चा झाली, मी भैयाला सांगितलं, भैया तुम्ही युवक आहे, तुम्हाला युवकांचा भरपूर पाठिंबा आहे, तुमच्या मग लोकांच्या युवकांच्या सगळ्या अपेक्षा आहेत. आपण जर बरोबर आला तर इंदापूर तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने आपण काम करू. आणि त्यांना जे पटलं की म्हणले ठीक आहे, मी सगळ्यांबरोबर चर्चा करतो, युवकांबरोबर. त्यांनी चर्चा केली, मला फोन केला की आपल्या युवकांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. भैया मी एवढं सांगतो की तुमच्यासाठी ही भैया काही करणार, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचं काही करायला काय स्वार्थ आहे? हा उत्तर द्या. सुरेश भाऊ इथं बसत, काय स्वार्थ आहे? या सुरेश भाऊनं मध्यंतरी मी काय सांगत नाही, इथं काकावी म्हणून काका बसले, इथं कुणी कशाच्या किरकोळ काय अडचण असेल वैयक्तिक पैशाने त्या माणसानं मिळवून टाकलं माझ्यासाठी. अशी माणसं कुणाच्या नशिबात आहेत सांगा? स्वतःच काय नाही, माझ्यासाठी केलं, आयुष्यात विसरणार नाही. अजून इथं अण्णा बसल्यात, घर टू घर नरसिंगपूर पासून वहिनी बी, अण्णा बी, सगळं किती करावं प्रेम. मोहन काका आहे, नवा आहे, सगळीच तरुण सहकारी बांधवांनो. मी एवढं प्रेम या ठिकाणी कधीच पाहिलं नाही. आज एवढंच सांगतो, एक चांगल्या पद्धतीने विकासाचे काम आपण इंदापूर तालुक्यामध्ये करू. खूप चांगलं प्रेम सराटीकरांनी या ठिकाणी बांधवांनो दिलं. आपलं चिन्ह किटली आहे, थोडी गरम आहे पण आतनं गोड असते, बरोबर आहे. आणि आता किटलीच गरम व्हायला लागली, बरोबर आहे. आणि चिन्हही आपलं सुंदर या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये बांधवांनो चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेती असेल, सिंचन असेल, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, रोजगार निर्मिती, शिक्षण, शाश्वत आरोग्य सेवा, ग्रामीण विकास, पर्यटन, त्या गोष्टीवरती आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू. आज मला सांगा, आमचे वडील आदरणीय मान्यदादा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, त्यांना शिकायला सुद्धा पैसे नव्हते, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मिलिटरीमध्ये गेले, शिक्षण घेतलं, 10 वर्ष सेवा केली देशाची, घरी आले, त्यानंतर किराणा दुकान टाकलं, आडत दुकान टाकलं आणि दूध संघ टाकला. ज्या दूध संघामध्ये सोनमाथ्यावर दिवसा सुद्धा माणसं पुढं मागं वाहनं करून सोनमाथा क्रॉस करायची. त्या सोनमाथ्यावर 7,500 लोक या ठिकाणी काम करतात आणि महाराष्ट्रातून दूध येतं. मागवा दुधाला न्याय दिला का नाही सांगा मला? दुधाला न्याय दिला का नाही? आज आपण इतर तालुक्यामध्ये दुधाच्या बाबतीत या ठिकाणी जावं लागायचं. 10 दिवसाला दुधाचा पैसा आज मिळायला लागला. माझी महिला या ठिकाणी सक्षम झाली
आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दुधाच्या बाबतीत सुद्धा आपण बांधवांना न्याय दिला. तशी दुधाची कोंडी फोडली तशी ऊसाची कोंडी फोडली. आज काय लोक माझ्यावर टीका करतात, असे म्हणतात. पहिल्यांदा काय म्हणले की आता ही उभाच राहणार नाही. काय म्हणले की काय उभं राहतं, म्हणले ही काय उभाच राहणार नाही. मी उभा बी राहिलो. परत काय म्हणले की आता ही 4 तारखेला फॉर्मच काढणार आहे. बरोबर, 4 तारीखला फॉर्म काढला बी नाही. मग परत काय हिनवा चालू केलं, भैया त्याला काय मतं पडतात काय कुठं तरी. बरोबर, ती बी झालं. त्यांना कळलं आईला ही तर 1 नंबरला गेला. मग ह्यांनी काय चालू केलं, आता ही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आहे. आता काय पटतं का? बरोबर आहे का ना? म्हणजे तत्पर्य सांगण्याचं काय, जेव्हा पायाखालची वाळू सरकते ना तेव्हा असे प्रसंग या ठिकाणी घडतात. बांधवांनो, भैया आपले बॅनर फाडले, अंतुर्णाला बॅनर फाडला, शहाला बॅनर फाडला. मला पत्रकार बांधव म्हणले भैया तुम्ही काहीतरी ही द्या, काय बाईट द्या मला, तुम्ही आम्हाला बाईट द्या, आम्ही ब्रेकिंग न्यूज करू आम्हाला. मी त्यांना हात जोडले. म्हणलं त्यांनी जरी बॅनर फाडला असला तरी हृदयातला बॅनर म्हणलं माझा कोण फाडणार म्हणलं सांगा. ही प्रेम असतं, प्रेमानं जग जिंकता येतं. लक्षात ठेवा, जग जिंकता येतं. कुणाला वाटत होता असा प्रसंग येईल म्हणून? ही प्रसंग जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने होत असतो. या जनतेला मी आज खूप काय, त्या दिवशी जाहीर सभा झाली, आज बघितलं. आज आम्ही मग येताना अभिनेता येत आहेत, मयूर दादाची आमची चर्चा झाली. 17 तारखेला आपल्या बावड्यामध्ये जाहीर सभा आहे. किती वाजता दादा? संध्याकाळी 7 वाजता जाहीर सभा आहे. आपण सगळ्यांनी ते बावड्याला 7 वाजता आपण जाहीर सभेसाठी उपस्थित राहा. 18 तारखेला इंदापूरमध्ये प्रियदर्शनी इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या समोर जाहीर सभा आहे. त्या ठिकाणी उपस्थित राहा. 20 दुपारी 1 वाजता. 18 तारखेला बांधवांनो या ठिकाणी प्रचार संपणार आहे. 20 तारखेला मतदान आहे. आता या परिसरामध्ये आपल्याला कोण भूलथपाट यासाठी भूलथपा मारतील, कोण या ठिकाणी अफवा पसरवतील, कोण आमिष दाखवतील, कशालाही महेश या ठिकाणी आपण बळे नाही पडलं पाहिजे. आणि येणारी 20 तारखेला फक्त किटलीकडे बघा. ओके, अशी विनंती करतो. लक्षात ठेवा, आज माझ्यासाठी तुम्ही मोजून 6 दिवस द्या, मी तुमच्यासाठी 5 वर्ष देतो बांधवांनो. 5 वर्ष. काय असतं माणसाच्या जिंदगीमध्ये? लक्षात घ्या, आपण जसं वागतो जसं कर्म असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी नशीब घडतं बांधवांनो. ही आपली मशीन आहे. आता आपलं चिन्ह सुद्धा बघा, उजव्या मशीनवर आलं. या 2 मशीनी, डावी मशीन बघायचीच नाही. उजव्या मशीनवर क्रमांक कितवा? 19वा. कितवा? चिन्ह काय? किटली. हे आपलं चिन्ह आहे बांधवांनो. खऱ्या अर्थानं खूप सुंदर कार्यक्रम घेतला. आणि भैया ही मनमोकळा माणूस आहे. त्यांनी कधी स्वतःसाठी काय मागितलेलं नाही. माझ्याकडे सुद्धा आले तेव्हा हेच बोलले की माझा मित्र परिवार आहे, आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना रोजगारासाठी कुठं काय काम लागलं तर आम्हाला मदत करा. भैया निश्चित तुम्ही या ठिकाणी भाऊ म्हणून, मी तुमचा भाऊ आहे असं समजून आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी आल्याबद्दल, प्रवेश केल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही ज्या विश्वासानं परिवर्तन विकास आघाडीमध्ये आलाय त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. लक्षात ठेवा. आणि आणखी आपल्याला कामं करायची. इंदापूर तालुक्यामध्ये जसं रोजगारासाठी झालं, ह्याच्यासाठी झालं, काही लोक आणखी आमच्याबद्दल या ठिकाणी बोलतात. आमच्यावर टीका करायचं काय साधन नाही. आमच्या कोण टीकाच करू शकत नाही. केली तरी ती टीका उलटी फिरते. आणि मी 1000 वेळा म्हणतो की आम्ही टीका करणार नाही. का म्हणतो? आणि आता मी उलट उत्तर का देतो? कारण की त्यांच्या टीकेला आमच्यावर टीका केली की आम्हाला उत्तर द्यावं लागेल ना. नाही लोक काय म्हणणार, राहिला ही खरं बोलतो. बरोबर आहे का? आम्ही टीका करत नाही. आम्ही टीकेला या ठिकाणी बांधवांनो उत्तर देण्याचं या ठिकाणी काम करतो. येणारे 20 तारीख तुमच्या आमच्या दृष्टीनं भवितव्याची या ठिकाणी हे आहे. प्रत्येक गावामध्ये जावा, स्फोटक वातावरण आहे. तुम्ही सराटीत जावा, भगतवाडीला जावा, बावड्यात जावा, विकासवाडीला जावा, लाखेवाडीला जावा, किटलीच मंदिर म्हणतात का ना, किटलीच. आणि काय किटली बघा, कसं काय किटली ग्रामपंचायतीला चालती, सोसायटीला बी चालती, आता विधानसभेला बी किटली बांधवांनो या ठिकाणी चालवा. गोरगरिबाची, सर्वसामान्याची बांधवांनो ही किटली आहे. चांगल्या प्रतिसाद आहे. 20 तारखेला मतदान घडवून चांगला आणा. आपल्याला चांगला प्रतिसाद आहे म्हणून घाळ बसू नका. आता आपलं बाहेरचं मतदान किती आहे, गावातलं किती आहे, मतदार याद्या त्या ठिकाणी माने महाराज सगळ्यांनी आपण चालल्या पाहिजेत. आणि चांगल्या पद्धतीने मतदान कसं घडेल आपल्या गावातून मला 100% विश्वास आहे. आणि किती माणसाने कष्ट करावं. आपली सगळी
सराटीतली वडीलधारी तरुण सहकारी माझ्यापेक्षा वयाने मोठी इतकी पळतात. अहो माझ्या मोबाईल मध्ये काही लोकांनी आता पोस्टल मतदान कुणी केलं, कुणी त्या सीमेवरनं मतदान केलं काश्मीर मधून. एकतर म्हणजे ही होते सैनिक, त्यांनी मला तिथं मतदान केलं, फोटो पाठवला. म्हणजे किटली पुचली कुठं काश्मीरला. हा सांगा ना, म्हणजे किती प्रेम आहे. चिन्ह किती फास्ट या ठिकाणी मिळालं. चिन्हाच्या बाबतीत काय झालं, जागेच्या बाबतीत काय झालं, मयूरदादा सांगतील. मयूरदादांनी परिवर्तन विकास आघाडीबरोबर येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरातली माणसं आहे, त्यांना वाटलं की परिवर्तन विकास आघाडीमध्ये जर आपण आलो तर तालुका आणि विकासासाठी मयूरदादा आल्याने निश्चितच या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीची ताकद वाढली. उमेश भाऊ गोगरे इथं आहेत, ते आले, ते 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी चांगलं 10-15 वर्ष काम केलेली माणसं आहेत या ठिकाणी बांधून. आता आपण इकडे बघतो, इकडची काय परिस्थिती, आमच्याकडे नेते कमी आहेत आणि जनता जनार्दन जास्त आहे. तिकडं काय स्टेज पडल अशी परिस्थिती आहे आणि पुढं गर्दी कमी आहे. खरं का खोटं आहे? एक सुद्धा मला सध्या यातला खोटा नाही. आज लासूरण्यात आम्ही गेलो होतो, इतकी मोठी सभा झाली. आता मयूरदादा त्या बाबतीत बोलतीलच. मी शब्द बघा, तुम्ही लाईव्ह मग बघितलं असेल कोणी. हे कशाचं प्रतीक आहे बांधवांना? ही परिवर्तनाचं प्रतीक आहे. प्रत्येक जण, लहान मुलगा असू द्या, आजी असू द्या, वयोवृद्ध असू द्या, ठामपणे लुमीवाडीत गेलो तुम्ही त्या दिवशी लुमीवाडीत दर्ग्याचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आम्ही. काय लोकांनी इथून मोटरसायकल नेला आम्हाला वाजवत 2 किलोमीटर आणि त्याच्या पुढे निंबोडीत बी तशीच गर्दी आहे का ना. त्यामुळे हे लोकांचं प्रेम आहे. जनतेच्या ह्याच्यापुढे काही चालत नाही. बांधवांना याचा आशीर्वाद देऊन बघा. तुमचा सेवक म्हणून काम करेल, तुमचा भाऊ म्हणून काम करेल. लक्षात ठेवा, मला कसलाही स्वार्थ नाहीये. मला राजकारणात पैसे कमवण्यासाठी किंवा मी वैयक्तिक काय हे करण्यासाठी नाही आलेलो. मला जनतेची सेवा करायची. सेवा मला 5 वर्ष देऊन बघा. 100% इंदापूर तालुक्यात विकास काम आपण निश्चित चांगलं करू. माझं ही संधी जर हुकली अशी संधी परत येणार नाही. आणि मला खात्री आहे समोर बसलेले वयोवृद्ध, वडीलधारी, माता भगिनी नक्की मला आशीर्वाद देतील बांधवांना. लक्षात ठेवा. आणि काही लोकांना या ठिकाणी कुणाला टेन्शन असेल, कुणाला या ठिकाणी दडपण असेल, कुणाला दबाव असेल, कुणाला काही अडचण असेल, तर आम्हाला ओपन बांधवांना आमचं काम करू नका. आम्हाला गपचूप मतदान करा. आमची काही अडचण नाही. आणि ही तुमचा आशीर्वाद आम्ही कधी मोकळा जाऊन देणार नाही. आम्ही आदरानं सन्मान करू. आम्ही चांगल्या पद्धतीने विकास कामं करू. आज भैया सुद्धा तरुण आहे, चांगलं नेतृत्व आहे. भैयाच्या सुद्धा काय अपेक्षा नाहीत वैयक्तिक. त्यामुळे भैया तुम्ही काय काळजी करू नका. आपण आपला सगळा मित्र परिवार मिळून चांगल्या पद्धतीने तुकाराम बापू सगळी सहकारी, माझ्या माता भगिनी सगळ्या, रणदेवी मॅडम सगळेच उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सगळीकडे काही लोक म्हणतात की आता ह्याचं काय खरंय. आता ही म्हणायला लागली, एक तर म्हणत होती पक्ष काय कुठल्या तरी ह्याचा अमुक आहे. मी छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मोठा पत्रकारांना माहिती आहे, एक चांगल्या चॅनलचे संपादक होते, ते गेले पंढरपूरला दर्शनाला. माझी पळसदेवला सभा होती. त्यांचा मला फोन आला की भैया मला भेटायचे, तुम्ही कुठे भेटता? म्हणून मी सगळेच भेटणार होता. तर ती म्हणले मग पळसदेवला ते आले. मी येताना त्यांनी काय केलं, बावड्यात थांबले. बावड्यावरनं ते पुढे इंदापूरला थांबले. इंदापूरवरनं ती पळसदेवला चहा घेतला. मी सभा त्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये घेत होतो. तिथं त्या ठिकाणी आले आणि मग मी बाहेर आलो त्यांना भेटायला. बापू त्यांना भेटलो, मी त्यांचं दर्शन घेतलं. वयस्कर होते. आणि मी विचारलं काय चाललंय काय नाही, साहेबांची चर्चा केली. ती म्हणले मी इथं 5-6 ठिकाणी भेटलो, माझी काय पत्रकार आहेत, मी त्यांनाही विचारलं तुम्ही काय चालू केली. म्हणले तुम्ही 1 नंबरला आहे. आणि हे आम्हाला तुच्छ लेखतात. अहो जनतेचा अधिकार आहे. कोण किती नंबर ठेवायचा हा अधिकार तुमचा नाही. कुणाचा अधिकार आहे? जनतेचा अधिकार आहे. लक्षात घ्या. आणि मला माझा सगळा विश्वास तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा. मला खात्री आहे तुम्ही नक्की आशीर्वाद द्या. ही तुमच्या भावाला या तुमच्या भैयाला या ठिकाणी नक्की आशीर्वाद द्या अशी खात्री आहे. जेव्हा भावाची सगळी स्टेजवर व्यासपीठावर माणसं, अहो काय मला सांगा ना, अपक्षाकडे कोण प्रवेश करतं? पत्रकारांना विचारा. रोज 10-15 प्रवेश येतो. रोज 10-15 अपक्षाकडे. परिवर्तन विकासाकडे जन्म कधी 23 तारखेला, बारसं कधी झालं 4 तारखेला. तो पळायला लागलं तोपर्यंत. खरं का ना मला सांगा, एवढी ग्रोथ आहे का कोणाची? त्याला कारण आहे जनतेचा पाठिंबा. हीच परिवर्तन विकास आघाडीची ताकद आहे. लक्षात ठेवा. आणि नेते तिकडे आहेत, इकडे आहेत,
पण इकडे नेते कसे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे. त्यामुळे मी काही सराट्या देऊन जास्त बोलणार नाही. इथं सगळे नेते मंडळी आपण येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुका सुजलाम सुफलाम करून दाखवू बांधवून. सुजलाम सुफलाम कशावर बोलतात? काय लोक म्हणतात दुधावर बोला. दुधावर बोलू, मला मी त्यांना सांगितलं किंवा दुधावर मी बोलतो, पण तुम्ही टाका दूध सण, तुम्ही दूध सण टाका, तुम्ही कामगारांना रोजगार द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. काय अडचण नाही. तर त्यांनी त्यांनी दूध सण नीट चालवा, त्यांना रोजगार द्या, आमची काय अडचण. आम्हाला टीका काय पुन्हा करायची नाही, पण त्यांना उत्तर द्यावं लागलं नाही. बरं मला सांगा, हे सगळं करत असताना हे थांबतोय तोपर्यंत म्हणायला लागले की आता अनुदान, हे अनुदान सोनाई देत नाही. तर सोनाईचं अनुदान हाय काय संबंध? अनुदान कोण देतं? इथे चेअरमन बसले, केंद्र सरकार राज्य सरकार अनुदान देतं. जे शेतकरी कुठल्याही, इथं जयदीप पवार बसले, बरेच चेअरमन आहेत, इथं कुठले शेतकरी बल्बुलरा दूध घालतात, त्याचा KYC आणि त्याचा बँक अकाउंट नंबर जर आपण या ठिकाणी त्यांच्याकडे अपलोड केला गव्हर्नमेंटकडे, तर डायरेक्ट गव्हर्नमेंटकडनं शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होतात. त्या सोनाईचा ह्याचा काय संबंध आहे का? काही संबंध आहे का? त्यामुळे आपल्या सोनाईला या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज आहे, म्हणजे तुम्ही संस्था काढा, उद्या कॉम्पिटिशन. सोनाई आहे, नेचर डिलाइट आहे, अमूल आहे, वारणा आहे, आणि काय कुठलं हेरिटेज आहे, गोकुळ आहे, अमूल आहे, चितळे आहे, अनेक 4 कंपन्या आपल्या तालुक्यात याव्यात, कॉम्पिटिशन व्हावं, आणि शेतकऱ्याला ज्या ठिकाणी दर जास्त मिळतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध घालावं. काय अडचण? हे आपली माफक अपेक्षा करणं. एक चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम आपण या ठिकाणी तालुका बांधवांना करून दाखवू. आपण पत्रकार बांधव मोठ्या संख्येने बुजवलेत. माझ्याकडे आता 20-25 मिनिटं या ठिकाणी राहिलेले. आपला मी जास्त या ठिकाणी बांधवांना वेळ घेत नाही. फक्त एवढंच सांगतो जाता की या मी उमेदवार म्हणून उभा आहे. माझं चिन्ह किटली आहे, क्रमांक 19 आहे. या चिन्हावर बटन दाबून एकदा आशीर्वाद देऊन बघा. तुमचा हा भाऊ, तुमचा हा मुलगा इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकास काम करून दाखवील अशी तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्रपूर्वक या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय मयूरदादा पाटील बोलतील. चौरे साहेबांना बोलायचं होतं, शरद नानांना पण वेळ अभावी आता हे पुढं पावड्याला बोलतील. 1 मिनिट मयूरदादा. यानंतर संबोधित करतायत इंदापूर तालुक्याचा अभ्यास नेतृत्व, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय मयूरसिंह दादा पाटील. दादांसाठी जोरदार टाळ्या. येत्या 20 तारखेला होणाऱ्या या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे जनतेचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या या सराटी गावामध्ये उपस्थित असलेले आणि ज्यांनी आताच या जनतेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, प्रवीण भैया माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, ते आपल्या गावचे लोकप्रिय युवा नेते आमचे मित्र भैया साहेब कोकाटे साहेब यांचं मी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. स्टेजवर उपस्थित असलेले त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी युवा मित्र ज्यांनी या ठिकाणी प्रवीण माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय, ते सर्व आमचे सहकारी यांचंही स्वागत करतो. स्टेजवर उपस्थित असलेले श्री बाळासाहेबांना कोकाटे आणि उपस्थित बाबासाहेब चौरे साहेब आलेले, आमच्या सोबत आलेले परिवर्तन विकास आघाडीचे सर्वच मान्यवर आणि उपस्थित व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेली या तालुक्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी सराटीतील जनता, मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र म्हणून शेवटची ओव्हर राहिली आणि मला 6 बॉलला 6 सिक्स मारायचे. काय झालंय आता आमच्याकडे बाईंनी सांगितलं तसं स्टेजवर गर्दी कमी आहे, पण समोरची ही गर्दी जरा आपण दाखवा. जरा काय होतं, तुम्ही पुढंच कॅमेरा करता, एकदा दाखवा लोकांना. 20 कॅमेरा तिथं आणि हजारो लोक, 50,000 लोक लाईव्ह ही सभा बघतायत. आपण काही उपस्थित आहेत तेवढीच नाही बघत. ही गर्दी दाखवा, ही
गर्दी या दोन उमेदवार जे प्रमुख आपल्या समोर आहेत त्यांची झोप उडवणारी गर्दी आहे आणि ते काम सराटीकरांनी आज केलं. परिवर्तनाची नांदी या इलेक्शनची खऱ्या अर्थानं आज या सराटी गावामधनं झाले म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे सराटीकरांचं खरं तर खूप खूप आम्ही आभार मानतो. त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला या ठिकाणी आणि बाह्यासाहेब कोकाटे आणि त्यांच्या मित्र परिवाराने योग्य निर्णय घेतला. बाह्या या ठिकाणी आपले उमेदवार प्रवीण भैया माने यांना जर आपण विधानसभेत जाण्याची संधी दिली तर तो कशा पद्धतीने तालुक्याचा विकास करतील या संदर्भातली सविस्तर माहिती दिल्यामुळं मी आपला वेळ घेणार नाही. परंतु मला या तालुक्यातील तमाम मतदारांना आणि विशेषतः सराटी आणि बावडा जिल्हा परिषद गटातील सगळ्या मतदारांना या ठिकाणी आवाहन करायचंय की आता वारं फिरलंय. या दोघांची मक्तेदारी या तालुक्यामध्ये संपुष्टात आलेली आहे आणि त्याच्यावर येत्या 20 तारखेला शिक्कामोर्तब होणार आहे हे नक्की आहे. काय झालंय आता हे इलेक्शनचं चित्र आपण बघितलं तर प्रमुख 3 उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी 2 आजी माजी मंत्री आहेत. आता आम्ही का भैयांना पाठिंबा दिला हे आपण प्रेस कॉन्फरन्स बघितले, व्हिडिओ बघितले, युट्यूबवर बघितले, ते सांगून आम्ही आपला वेळ करेल. अजून किती जण पाठिंबा देतात हे आधी जर करायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला कागद पुरणार नाहीत अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झाली. आणि ह्याला कारण आहे मित्रांनो, या दोघा आजी माजी आमदार मंत्र्यांनी जो या तालुक्याचा विकास थांबवला हे कारण आहे. तरुणांच्या मनात आज खदखद आहे. आज एवढी तरुण मुलं या ठिकाणी दिसते तेवढ्या चांगल्या पद्धतीने स्वागत सराटीकरांनी केलं. भैयांचं हे कशाचं प्रतीक आहे. त्यांना अपेक्षा आहे की या तरुण मुलगा काहीतरी करेल. या दोघांनी फक्त मत मागायसाठी आपल्याकडे आले. मला सांगा सराटीचा वापर कशाला होतो सांगा. सराटी गावची काय डेव्हलपमेंट झाली. जसं मी येतोय तसं सराटी आहे असं. कुठला उद्योग व्यवसाय मागच्या 30 वर्षामध्ये निरा भीमा कारखाना जर सोडला 25 वर्षापूर्वी झालेला तर कोणता उद्योग आपल्या बावडा जिल्हा परिषद मध्ये आला हो सांगा. एक तरी उद्योग आलाय का जिथं 500 पोराला काम लागेल. तुम्ही नशीबवान आहे सराटीकरांना, तुम्हाला अकलूज तरी जवळ आहे. बाकीच्यांनी काय करायचं, कुठनं रोजगार मिळवायचा. आपण दुसऱ्याच्या तालुक्यात जाऊन आपण किती दिवस काम करणार. आपल्या तालुक्यात नेते मिळवले काय झोपलीत. आणि अकलूजला जेवढं मंत्रीपद मिळालं नाही, इंदापूर तालुका सुदैवी आहे. अकलूज पेक्षा जास्त मंत्रिपदाचा कालावधी आपल्या तालुक्याला मिळाला. स्वर्गीय भाऊ होते, ते अनेक वर्ष मंत्री होते, त्यांनी चांगलं काम केलं. त्यानंतर 20 वर्ष मंत्रिपद मिळालं. त्यानंतर मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला मंत्रिपद मिळालं. अरे पण त्या मानाने इंदापूरचा विकास झाला का. आज अकलूजला गेले तिथनं इंदापूरला आलं तर इंदापूर खेडगाव वाटतंय. खेडगाव अकलूज मधनं माणूस हलायला तयार नाही आणि इंदापूर मध्ये माणूस यायला तयार नाही. हा विकास केला का तुम्ही सांगा बरं. अरे इथं उद्योग व्यवसाय आणायला पाहिजे. आता 20 वर्ष भाऊ मंत्री होते. कधी सराटीत मामाचं गाव आहे त्यांच्या आले सराटीला कधी प्रेमाने राम राम पाहुणे कोणाला म्हणलं का. कोकाटे पाहुणे, जगदाळे पाहुणे, गावच पाहुण्याचं आहे सगळं. इतरही लोक आहेत. मला सांगा आले का कोणी मत मागायला. फक्त या सराटीमध्ये पुढारी येतात आणि बायासाहेबांनी सांगितलं आता कोकाटेंनी की त्यांनी खूप प्रेम केलं. आता जे आमदार आहेत त्यांच्यावर त्या प्रेमाच्या बदल्यात काय मिळालं होतं त्यांचाच हिशोब चालू केला. किती मत मागायचं. आता किती मत मागायची समोर बसल्यावर तुम्हाला कळतंय म्हणूनच म्हणलं कॅमेरा फिरवा. अरे एखाद्या माणसाला काय कमी लागतात. नुसता वापर करून घ्यायचा आणि त्याला सोडून द्यायचं हे धोरण दोघांचं बी आहे. मी नेहमी म्हणतोय सकाराम गेला की तुकाराम येतोय, तुकाराम गेला की सकाराम येतो. या दोघांनी असं तालुक्याला वेटीस धरलंय की त्यांना वाटतं तिसरा माणूसच आमदार होऊ नये. गाव प्रवीण भैया माने एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. माने दादाचा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती आहे. एक शून्यातनं एवढं मोठं विश्व निर्माण केलेला माणूस. एक शिकायला पैसे नव्हते, भैयाने त्यांचा इतिहास सांगितला, आपल्याला सगळ्याला माहिती. आज एक सामान्य कुटुंबातला माणूस सोनाई सारखा उद्योग समूह उभा करतो आणि 8 ते 10 हजार मुलं आज प्रत्यक्षपणे त्या उद्योग समूहामध्ये काम करतात का नाही. आपल्या भागात किती पोरं जातात. बावडा जिल्हा परिषद मध्ये 250 कामगार आहे त्यांचा 250. आपल्या नेरा भीमाचा एकूण कामगार 500. रोजगाराची निर्मिती केली कुणी सांगा मला तुम्ही. आम्ही रोजगार दिला. आता शाळेतले शिक्षक काय कामगार असतात का. सरकार ग्रँट देतो त्यांना. त्यांचा पगार मुलांच्या फी मधनं होतो. ती काय रोजगाराची निर्मिती झाली का. असं होत नसतं.
रोजगार निर्माण करावा लागतो. आज तरुण आहे इथं या ठिकाणी असंख्य आपण शेतकरी सगळी मंडळी आहे. शेती करतो, ऊस पिकवतो, कष्ट करतो, कारखान्याला घालतो. काय परिस्थिती आहे कारखान्यात? मिळतो का योग्य भाव? वेळेवर ऊस जातो का? आज निराभिमा सारखा कारखाना आपल्या परिसरामध्ये आहे. काय परिस्थिती आहे त्याची? म्हणजे आकडे जर ऐकले कर्जाचे असं वाटतंय की आपलं कसं भविष्यातल्या पिढीतलं होणार. म्हणून तुम्हाला सांगतो बदल केला पाहिजे. एक जण काय झालंय, एक सहकार सम्राट आहे, ती संस्था चालवून दमून गेले ते. आणि दुसरे जे आहेत आपले मामा आमदार नुसतं गोड बोलतोय ते काय करत. एक ही सहकारी संस्था काढली नाही. काढायचे ना साखरेचं पोत, काय उपयोग आहे? डायबिटीस व्हायचा लोकांना, म्हणजे प्रश्न तर सुटायचाच नाही. एखादा आजार जडायचा एवढं गोड बोलतोय, पण कुठलंही काम मामांनी केलं नाही. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वागण्याची काय पद्धत आहे? अहो कार्यकर्ते नाही तर ते ठेकेदार आहे, ठेकेदार. मामांनी ह्या तालुक्यात मागच्या 10 वर्षामध्ये फक्त ठेकेदार तयार केले, कॉन्ट्रॅक्टर तयार केले. एक कॉलेज काढलं मामांनी, एक संस्था काढली. तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, 5,000 कोटी आले, 6,000 कोटी आले. अरे एक शून्य लिहून दाखवा किती असते 6,000 कोटीवर. काय खोटं बोलताय का तुम्ही? हे आपल्या पालखी महामार्गाचं काम काय मामाने आणलं का हो? सांगा बरं. गडकरी साहेबांच्या काळातलं काम आहे ते. तुम्ही तुमच्या नावापावत्या फाडू नका. तुम्हाला त्यात काय मिळेल ते सगळ्याला माहित आहे. ते काय मी उल्लेख करणार नाही. तुमचा दुसरा उमेदवार तुमचं काय करायचं ते करतो उल्लेख. या दोघांचीच रेस लागली. काय रेस आहे? एकमेकांना आरोप करतात भ्रष्टाचार. आता बाह्याने काय सांगितलं? विकासाचे मुद्दे घेऊन पुढे आले का बाह्या? मत मागताना कशावर पुढे आलं पाहिजे? विकासाच्या मुद्द्यावर मत मागितलं पाहिजे का नाही? त्या दोघांचं तसं नाही. ते म्हणतोय तू जास्त भ्रष्टाचार केला, दुसरा म्हणतो नाही नाही मला कमी कालावधी मिळाला, तू जास्त केला. कसली कॉम्पिटिशन लागली तू? लोक बघतात उघड्या डोळ्याने. मतदारांना काय घेण्यात येणार तुम्ही किती कमवलं? तुम्हाला जास्त कालावधी रेकॉर्ड मोडायसाठी मिळवायचा होता का? अरे भ्रष्टाचाराचे नवीन उच्चांक ह्या दोघांनी केले. लोक वैतागली. प्रवीण महानेवर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकतो? ते उद्योग व्यवसाय करतात, कष्टाने मेहनतीने त्या ठिकाणी पैसे कमवतात. जर ते दुधात भ्रष्टाचार करत असते, सोनारडेला दूध घातलं असतं का कोणी सांगा? 6 लाख लिटर दूध आहे आपल्या तालुक्यात, 6 लाख लिटर दूध आहे. त्यातलं तालुका दूध संघाचा चेअरमन मी बी होतो. तिथे फक्त 50,000 लिटर दूध जातं. ते पण अमूलला चालवायला तिला काय हनुमंतरावा देतं साधं दूध धंद्यातले. आम्ही चेअरमन असताना आमचं 2 किलो वजन त्यांच्यामुळे कमी झालं. म्हणजे दुधाचा धंदा गरीब माणूस करतो. जर सोनाई आली नसती तर दुधाचा धंदा या तालुक्यामध्ये वाढला नसता. आणि सोनाईमध्ये भ्रष्टाचार होत असता तर लोकांनी सोन्याला 30 लाख लिटर दूध रोजचं घातलं नसतं. बोलायला काय मुद्दे नाही. त्यामुळे काहीतरी भ्रष्टाचाराचा आरोप करायचा, याचा अर्थ सरळ आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे. आता त्यांनी काय चालू केलं? प्रवीण माने कुठंच सापडं नाही. जाईल तिथे सभा होते. आता लासुरण्यात गेलो आम्ही, एवढीच लोक तिथं, उत्स्फूर्त स्वागत. अपक्ष उमेदवाराला एवढा मोठा पाठिंबा आम्ही कधी बघितला नव्हता. गाव पुढाऱ्यांनी काय केलं? फक्त तरुण पोरांना दाबायचा कार्यक्रम केला. नेत्यापर्यंत पोहोचून द्यायचं नाही, काहीतरी कानात सांगायचं. अरे कानात काय सांगता? पूर्ण सांगा ना. हे कानात सांगणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे तरुणांचं भवितव्य धोक्यात आलं. त्यांना कुठं स्थान. त्यामुळे काय झालंय? आता हे दोघं घाबरले, दोन्ही उमेदवार समोरचे. एकाने काय चालू केले? काल काय म्हणले भाऊ? काय म्हणले? इंदापूरला एक सभा होती 2 दिवसात. ते म्हणले मी पळसदेवला गेलतो आणि तिथे एक माणूस मला भेटला. त्यांनी मला सांगितलं की प्रवीण भैया माने ही बी टीम आहे, बी टीम भाजपचा उमेदवार आहे. असं त्यांना कोणी सांगितलं? पळसदेवच्या माणसाने. काय बोलता? 20 वर्ष मंत्री होता तुम्ही, जबाबदारीने बोललं पाहिजे. कशासाठी तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता? विकासाच्या मुद्द्यावर बोला. आज प्रवीण मानेवर तुम्हाला टीका करावी लागते ना, ह्यातच तुमचा अपयश आहे, हिथंच पराजय झालाय. तुम्ही रेसमध्येच जबाबदारीने सांगतो, या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब ह्या रेसमध्येच नाही. रेस आहे विद्यमान आमदार आणि प्रवीण भैया माने. आता मला सांगा तुम्ही आज कोण नंबर 1 वर आहे? तुम्ही सांगा मला. उत्तर दिले प्रवीण भैया माने. मी फार सांगावा असा विषय नाहीये, पण त्यांनी काय गोष्टी इथं चालू केल्या. येत्या 4 दिवस राहिले मित्रांनो. आता बोलायला मला वेळ नाही, परंतु एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन काढणारा मयूर पाटील आहे. मी एवढं सांगतो तुम्हाला. आता
आता ह्यांनी काय केलं दुसऱ्या उमेदवारांनी? अहो 2 मिनिटात मी 200 मुद्दे मांडतो, काळजी करू. या ठिकाणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, उमेदवारांनी आम्हाला ग्राउंड सुद्धा मिळवून दिलं नाही, चिन्ह मिळवून दिलं नाही. अरे वाजू दे की 2 मिनिटं आहे ती ना अजून, काय घाबरायचं नाही. 2 मिनिटात बंद करतो मी. वाळू आत घसरली, किटली चिन्ह मिळून दिलं नाही. त्यांनी काय केलं, एक डमी उमेदवार तयार केला, त्याला पण किटलीच मागायला लावली. आणि चिन्ह वाटपाच्या वेळेस ती उमेदवार बी नव्हता आणि त्याचा प्रतिनिधी बी नव्हता. तरी त्यांनी पांढरे साहेब जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यावर दबाव आणला पांढरे साहेबावर, आणि पांढरे साहेब दबावाला बळी पडले. त्यांनी चिठ्ठ्या टाकायचा निर्णय घेतला आणि चिठ्ठ्या टाकून काय झालं तर किटली प्रवीण भाईलाच मिळाली. आणि नशीब आहे परमेश्वराला सुद्धा त्यांची उमेदवारी मान्य आहे. पुन्हा झालं आम्हाला ग्राउंड मिळवून दिलं नाही. या ठिकाणी ग्राउंड मिळवून नाही, मार्केट कमिटी तुमच्या ताब्यात आहे, इथलं ग्राउंड बुक केलं.